चांदीपासून बांधकामाच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पण सर्वांच्या उदय युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांदीपासून बांधकामाचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती। जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत फायद्याची। जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं सर्वात महत्त्वाचं टेन्शन हलकं करणारी। कारण बरेचसे सामान्य कुक्कुटपालक बांधव असे आहेत की ज्यांच्या फार्मवरती सावलीही उपलब्ध नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे मोठे मोठे झाडं नसतील आणि जर आपल्याकडे सावली उपलब्ध नसेल तर कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्यात कशा पद्धतीनं कोंबड्यांसाठी सावली ही झाडं नसताना उपलब्ध करायची याच्याबद्दल आपल्याला माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे, ज्यामुळे आपलं सर्वात महत्त्वाचं टेन्शन हे कमी होणार आहे। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की उन्हाळ्यात कशा पद्धतीनं कोंबड्यांसाठी उपलब्ध करायची सावली। मग याच्यासाठी काय करायचे, कशा पद्धतीनं करायचं सगळं सांगितलं जाणार आहे। फक्त आपल्याला एवढी विनंती की या व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा। व्हिडिओसह शेवटपर्यंत जर आपण सर्वजण जोडलेले राहिले तर ही जी आपली सर्वात महत्त्वाची चिंता आहे ती दूर होऊन जाईल। आणि याबरोबरच आपल्या सर्वांना एक विनंती आहे की बाबांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडल्यासारखी वाटली तर तिथं मात्र व्हिडिओला जरूर लाईक करून घ्या। जास्तीत जास्त जे कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांच्यासमोर ही जी समस्या आहे तर त्यांची समस्या दूर व्हावी म्हणून आपण जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। आणि मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, फार कष्टानं मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करत असतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की माझी मेहनत बघा व माझी मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे एकतर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्यानं पाहावयास मिळत राहतो, पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते। म्हणून विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्याच। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ आपल्या समोर निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाचं समस्येचं सोल्युशन देणार आहे। मग समस्या कोणती, तर सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर सूर्य हा आग ओकत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर तापमान हे दररोज या ठिकाणी वाढायला लागले। कालचं तापमान जर 35 असेल तर आज तापमान 36 झाले। अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे तापमान 40 पार पण जाणार आहे। कुठं तर तापमान हे 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा भविष्यात पोहोचणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये कडक उन्हापासून कोंबड्यांना वाचवायचे, कारण असं जर नाही केलं तर कडक उन्हामुळे कोंबड्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन कोंबड्यांवरती दुर्धर आजार येऊ शकतात। मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे झाडंही उपलब्ध नाहीत, कोंबड्या आम्ही दिवसभर मोकळ्या सोडतो। तर मग अशा परिस्थितीमध्ये सावली ही त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे। तर आज तुम्हाला सांगतो की कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी कशा पद्धतीनं सावलीची व्यवस्था आपण करू शकतो, याला किती खर्च येऊ शकतो आणि ही संकल्पना आपल्या कोंबड्यांचं कडक उन्हापासून किती प्रमाणात या ठिकाणी संरक्षण करू शकते। फक्त एकच काम करा की व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे आणि व्हिडिओतील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा। कुठंही व्हिडिओला स्किप मात्र करू नका। तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा ही जी असणारी व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने निर्माण करायची आहे। तर त्याला आपल्या भाषेत आपण काय म्हणू शकतो, समजा याला आपण म्हणू शकतो की शॅडो स्टॉपेजेस। म्हणजे जसे पक्षी थांबे असतात तसं या ठिकाणी आपण काय करू, सावली थांबे याला नाव देऊ। आता तुम्हाला सांगतो ही संकल्पना फार सोपी आहे। आता तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत हे मला माहिती नाहीये, पण प्रत्येकाकडे कोंबड्यांची संख्या भिन्न भिन्न आहे। तर आता एका ठिकाणी खूप जास्त कोंबड्यांनी गर्दी केली तर ते आपापसात भांडण करणार, त्यामुळे ते पिसं वगैरे काढू शकतात। म्हणून खूप जास्त प्रयोजन इथं काही करायचं नाही। तर तुम्हाला सांगतो सामान्यतः आपण 15 बाय 15ची हिरवी नेट ही घेऊन यायची। आता 15 बाय 15ची हिरवी नेट घेऊन आल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला समजावून सांगतो की 15 बाय 15ची नेट आणली तर मंडप तयार केल्यासारखा करायचा आहे। आपल्याला काय करायचंय की 15 बाय 15ची हिरवी नेट फार महाग पण मिळत नसते। मग ही 15 बाय 15ची हिरवी नेट आणली की काय करायचंय,
चहू बाजूंनी त्या ठिकाणी मग आपण बांबूचा यूज करा, अँगलचा यूज करा किंवा मंडप जसा उभा करतात, बांबूचं टेकन देतात आणि त्यानंतर दोरीला ती गजाला बांधल्या जाते. जसं तुम्हाला सोपं वाटते त्या पद्धतीनं करा. मग अशा पद्धतीनं 15 बाय 15चे समजा आपल्या गरजेनुसार 2, 4, 5 जर तुम्ही या ठिकाणी सावलीसाठी हे सावलीचे असणारे थांबे तयार केले तर तुमच्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा उन्हाचा त्रास होणार नाही. काही जण या ठिकाणी विचारतात की सर यात आणखीन काय करता येऊ शकते का? तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय करू शकता तुम्ही. जर आपण बघितलं की जर बांबू चांगल्या पद्धतीनं मजबूत केले तर ठीकच आहे. पण तुम्हाला ही समस्या वारंवार सतावत असेल तर तुम्हाला सांगतो बांबूचा वापरच करू नका. एक 4 अँगल आणा. 4 अँगल आणले तुम्ही तर 4 अँगल आणल्यानंतर काय करायचे तुम्हाला सांगतो. 4 अँगल आणल्यानंतर 4 बाजूंना त्या ठिकाणी जमिनीमध्ये खड्डा करून त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये फिट करून घ्या. मग काय करायचे त्या जाळीला त्या ठिकाणी फिट करायचे म्हणजे हिरव्या नेटला. आणि मग काय करायचं आहे की अँगलच्या चहू बाजूंनी काय करायचे त्या ठिकाणी आपल्याला आडवे साधे लाकडी पाईप वगैरे काही पण लावून बांधून टाकायचे. छोटे छोटे पाईप असले तर काय अडचण नाही. आणि त्या ठिकाणी आडवे असे करून टाकायचे आणि तिरपे पण केले तरी जमतात. म्हणजे असं मधात डॉट डॉट करून अशा रेषा मारल्यावर करायच्या. म्हणजे कसं होईल की खाली पण पक्षी बसतील आणि त्यावरच्या असणाऱ्या बांबूवरती सुद्धा पक्षी बसतील. तर त्याच्यामुळं काय होईल की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी पक्षी ॲडजस्ट होऊ शकतील. तसं बघायला गेलं तर खूप काही खर्च पण याला येणार नाही. फक्त अँगलचा खर्च थोडा महाग पडेल. हिरवी नेट काय विशेष महाग पण पडत नाही. पण अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा एखादा कपडा वगैरे आणून तसं केलं तरी चालते. असे आर्टिफिशियल असणारे जर तुम्ही त्या ठिकाणी शॅडो स्टॉपेजेस तयार केले तर याच्यामुळे कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण होऊन जाईल. बरेच जण म्हणतात की काय होत नाही कोंबड्या मोकळ्या सोडल्या तरी तुम्हाला सांगतो तो पण पक्षी तो पण मुका जीव आहे, त्याला पण त्रास होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण त्यांना मोकळं सोडत असतो तर त्यावेळेस लक्षात घ्यायला पाहिजे की मोकळं सोडल्यानंतर त्यांना सावली नसेल तर त्यांचे खूप हाल होतात. अशा परिस्थितीमध्ये मग ते त्या ठिकाणी जे आहे तर तोंड वर करून चोचीच्या माध्यमातून उच्छवास घेतात. म्हणजे गरमी शरीराबाहेर टाकतात व गरमी जर खूप जास्त एक्स्ट्रा राहील तर तुम्हाला सांगतो शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघाताचा त्रास होऊन या ठिकाणी कोंबडी आणि पिल्लं दगावू शकतात. पण अशा परिस्थितीमध्ये या असणाऱ्या तुम्ही त्या ठिकाणी शॅडो स्टॉपेजेसचा वापर केला म्हणजे अशा पद्धतीनं सावली निर्माण केली तर गॅरंटीनं सांगतो तुमचा एकही पक्षी दगावणार नाही. फक्त काय करा हे जे शॅडो स्टॉपेजेस म्हणतो याला सावली थांबे तर ह्याच्या तिथं काय करा पाण्याचं प्रयोजन करा. आणि थंड पाणी जर तुम्ही ठेवून दिलं तर तुम्हाला सांगतो गॅरंटीनं कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही कडक उन्हापासून खूप कमी खर्चामध्ये आपल्या कोंबड्यांचं या ठिकाणी संरक्षण करू शकतात. आणि मला गॅरंटीनं खात्री आहे की हा उपाय परफेक्ट आहे, काही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. पण बऱ्याच वेळा बरेच जण म्हणतात की सर अशी माहिती ॲक्युरेटली आम्हाला कुठं मिळेल बरं की जी माहिती आम्ही या ठिकाणी योग्य रीतीने फॉलो करू शकू आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळू शकते का? कारण व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करतात पण ऐनवेळी योग्य व्हिडिओ मिळत नाही म्हणून अडचण पडते ना. तर तुम्हाला याच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही कारण आपण नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहोत. आणि नशीब पालटणारी ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तर ही कंटिन्युअस सुरू आहे आणि सुरू राहणार. मग अशा परिस्थितीमध्ये बघितलं तर ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर ही ऑनलाईन ट्रेनिंग 7:30 वाजता दर रविवारी असते. याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर मग वेदर बुलेटिन मग प्रश्न उत्तर असतात. म्हणजे एक लेक्चर त्या ठिकाणी घेतल्या जाते कोंबडीबद्दल. त्याच्यानंतर किंवा पुढच्या भरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कसा परिणाम होणार त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा आणि कोणता औषधोपचार रोग येऊच नाही म्हणून करायचं याबद्दल माहिती ज्यामुळे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. आणि सरते शेवटी जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांची यथोचित उत्तरं सुद्धा दिली जातात. तर अशा पद्धतीनं हे लेक्चर. इतर दिवशी काही समस्या आली समजा तर तुम्ही त्या ठिकाणी दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांनाही कॉल करू शकतात. तर त्यांना कॉल करून तुम्ही प्रश्नांची उत्तर मिळवू शकता जर आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तर. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता तुम्हाला सुद्धा रजिस्ट्रेशन करायचे तर कसं करायचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती फोन करायचा आहे. फोन केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय त्या ठिकाणी म्हणतील आपणास की तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं पूर्ण पत्ता 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. मग एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर तुम्हाला
माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 8265083460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्या 500 रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे आपणास मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊन जातो या ठिकाणी परिपूर्ण. जर आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाले तर यामुळे तुमच्या कोंबड्यांचा व पिल्लांचा 80% खाद्य खर्च कमी होतो. त्याचबरोबर शेडचाही तयार करण्याचा जो 60-70% खर्च त्या ठिकाणी कमी होतो. शेडबद्दल त्या ठिकाणी उपयुक्त माहिती दिल्यामुळे तुमची पैशाची, जागेची, वेळेची आणि त्याचबरोबर मेहनतीची सुद्धा बचत होऊन जाते. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाबा कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून आम्ही लसीकरण कधी व कसं करायचं हे सांगतो, ज्यामुळे आजार येत नाही, आला तो जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे मृत्यूदर कमी होतो. आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी राहत नाही. तर अशा पद्धतीनं आपण सर्वजण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता. ज्यांना ज्यांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे ते आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी काय करायचे, तुम्हाला या ठिकाणी लखन सरांना एकदा कॉल करायचा आहे, ज्यांचा नंबर आहे 8421826262. ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हा, नशीब बदला आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर काही जास्त करण्याची आवश्यकता नाही. फक्त एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 8421826262वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओमधील ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतच राहील. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर कुक्कुटपालक बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.